नमस्कार मित्रांनो, मी निखिल चौधरी स्वागत करतो आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनल टेक्निकल इन्फो मराठीमध्ये एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. मित्रांनो, आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण असा असणार आहे. रिमिडियल संबंधित ऑनलाईन एक्झाम संबंधित एक अतिशय महत्त्वपूर्ण इन्फॉर्मेशन आपल्यासमोर आलेले आहे आणि त्यामध्ये आपण सांगणार आहोत तुम्हाला की एक्झाम इन्स्ट्रक्शन्समध्ये कोण या परीक्षेसाठी पात्र आहे. भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांचे मला कॉल आलेले होते. फर्स्ट इयर, DSY, डायरेक्ट सेकंड इयर कोणते विद्यार्थी या ठिकाणी पात्र आहेत, 2023 2024 कोणत्या सेमिस्टरसाठी एक्झाम होणार आहे आणि ज्या सेमिस्टरची एक्झाम रिमिडियल एक्झाम ऑलरेडी झालेली आहे त्या सेमिस्टरची एक्झाम होणार आहे का, हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. त्यानंतर कोणते स्टुडंट एलिजिबल आहेत आणि कोणते स्टुडंट एलिजिबल नाही या सर्व गोष्टींवर आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. तर मित्रांनो, आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अतिशय महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ आहे. जास्तीत जास्त तुमच्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. तर चला मित्रांनो, व्हिडिओला स्टार्ट करूयात. मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनवर हा टेबल आर फॉर्मॅट बघायला भेटत असेल. यामध्ये तुम्हाला सहजरित्या समजेल की आपल्याला कोणतं सेमिस्टरचे रिमिडियल एक्झामिनेशन द्यायला भेटणार आहे. तर तुम्ही बघू शकतात या ठिकाणी जसं काही कोर्टाने आदेश दिला होता 2024च्या अगोदरचे विंटर सेमिस्टर 2023 आणि समर सेमिस्टर 2024 याच सेमिस्टरसाठी रिमिडियल एक्झामिनेशन होईल. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकतात की ज्या विद्यार्थ्यांचे ॲडमिशन 2020 ते 2021 झालेले आहे फर्स्ट इयरला, तर त्या विद्यार्थ्यांना जे आहे 7वा आणि 8वा सेमिस्टरची रिमिडियल एक्झामिनेशन द्यायला भेटेल. बाकी त्यांना 5वं 6वं 3रं 4थं आणि 1लं 2रं या सेमिस्टरची रिमिडियल एक्झामिनेशन द्यायला भेटणार नाही. मित्रांनो, आता तुम्ही म्हणणार की त्यामध्ये GRमध्ये मेन्शन आहे की सर्वच सेमिस्टरच्या बॅकलॉगचे एक्झामिनेशन होणार आहे. तर मित्रांनो बघा, या जे 2 सेमिस्टर आहेत विंटर 2023 आणि समर 2024 या सेमिस्टरमध्ये तुम्ही ज्या वर्षाला ॲडमिशन घेतलं आहे त्यापासून तुम्हाला कोणते कोणते सेमिस्टर होते त्याच सेमिस्टरची रिमिडियल एक्झामिनेशन होईल. बाकीच्या सर्व सेमिस्टरची सप्लिमेंटरी एक्झामिनेशन होईल, लक्षात ठेवा. तर ज्या विद्यार्थ्यांचे 2020 आणि 2021 ॲडमिशन झालेलं होतं फर्स्ट इयरला त्यांना हे 2 सेमिस्टर बघायला भेटतील, 7वा आणि 8वा सेमिस्टर. आणि आता मला माहिती आहे मित्रांनो की तुमच्यासमोर जो टेबल ठेवला त्यामध्ये तुम्हाला काहीही समजण्यात आलेलं नसेल. आता आपण या ठिकाणी सिम्पल वेने समजूयात. एखादा विद्यार्थी आहे, त्या विद्यार्थ्याने फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतलं आहे 2022-23 लक्षात ठेवा मी काय सांगत आहे. एखादा विद्यार्थी आहे त्याने 2022-23 फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतलेले आहे आणि तो विद्यार्थी फर्स्ट इयर पासआउट झाला. 2023-24 तो विद्यार्थी असेल सेकंड इयरला आणि 2024-25 म्हणजे यावर्षी तो विद्यार्थी असेल थर्ड इयरला. तर 2022-23 त्या विद्यार्थ्याला जे आहे रिमिडियल एक्झामिनेशन होती फर्स्ट इयरला, त्या विद्यार्थ्याने फर्स्ट इयरचे रिमिडियल एक्झामिनेशन दिले असेल आणि त्यामध्ये तो विद्यार्थी नापास झाला असेल, बरोबर, रिमिडियलमध्ये तो विद्यार्थी नापास झाला असेल तर त्या विद्यार्थ्याला यावेळेस रिमिडियल एक्झामिनेशन देता येणार नाही. आता तुम्हाला मी समजवतो. यावेळेस जे आहे समजा तो विद्यार्थी आता यावेळेस 2023-24 थर्ड इयरला असेल 24-25 तर त्या विद्यार्थ्याला रिमिडियल कोणती देता येईल, तर त्या विद्यार्थ्याला रिमिडियल देता येईल सेकंड इयरचे जेवढे काही सब्जेक्ट तुमचे बॅक असतील त्या सर्व सब्जेक्टची रिमिडियल एक्झामिनेशन तुम्हाला या रिमिडियलच्या एक्झाम सेक्शनमध्ये देता येईल. तर तुम्हाला समजलं असेल की फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांनी कसं समजावं. जर तुमचे ॲडमिशन 2022-23 झालं असेल तर तुम्हाला मधला जो इयर आहे त्या इयरची तुम्हाला एक्झाम जी आहे ती देता येईल. आता मित्रांनो, फर्स्ट इयरचं तुम्हाला समजलं असेल त्याच पद्धतीने सेकंड इयरचे जे विद्यार्थी आहेत, समजा 2022-23 त्या विद्यार्थ्याने DSYला ॲडमिशन घेतलं डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगला, तर त्या विद्यार्थ्याला आता तो जो विद्यार्थी आहे 2025-26 फोर्थ इयरला असेल म्हणजे यावेळेस तो फोर्थ इयरचे रेग्युलरचे एक्झामिनेशन देईल 7 सेमिस्टरचे. तर बघा मित्रांनो, त्या विद्यार्थ्याला कोणती रिमिडियल एक्झामिनेशन द्यायला भेटेल, तर त्या विद्यार्थ्याला 2023-24ची थर्ड इयरची रिमिडियल एक्झामिनेशन द्यायला भेटेल. थर्ड इयरला दोघं सेमिस्टरमध्ये जे काही तुमचे सब्जेक्ट असतील त्या सर्व सब्जेक्टची रिमिडियल त्या विद्यार्थ्याला द्यायला भेटेल. फक्त त्या विद्यार्थ्याचे जे आहे ते अटेंडन्स मार्क्स झाली पाहिजे. आता कोण देऊ शकतं ते तुम्हाला मी आता समजवतो. तर आय होप मित्रांनो तुम्हाला समजलं असेल की कोणत्या सेमिस्टरची रिमिडियल एक्झामिनेशन कोणत्या विद्यार्थ्याला देता येईल. जर तुम्हाला समजलं नसेल तर तुम्ही प्रिव्हियसली परत बॅक करून डबल टेबलचा एकदा व्हिडिओ पहा. तुम्हाला नक्कीच समजण्यात येईल की कोणत्या सेमिस्टरची एक्झाम तुम्हाला स्वतःला द्यायला भेटणार आहे. सो हा क्वेश्चन तुमचा क्लिअर झाला असेल. आता या ठिकाणी कोणते विद्यार्थी एक्झाम देऊ शकतात, तर बघा या ठिकाणी बघू शकतात युनिव्हर्सिटीकडून जे गाईडलाईन आले त्यानुसार स्टुडंट हू विल बी अपेअर फॉर रेग्युलर सेमिस्टर फर्स्ट, थर्ड, 5 आणि 7
इन विंटर 2023 आर फेल इन एनी सब्जेक्ट इन द रिस्पेक्टिव्ह सेमिस्टर. आता तुम्ही बघू शकतात की या ठिकाणी त्यांनी सर्व सेमिस्टर मेन्शन केले आहेत. तर तुम्ही म्हणणार की सर सर्व सेमिस्टर या ठिकाणी मेन्शन केले आहेत, बट तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात की हे सर्व सेमिस्टर जे आहेत हे विंटर 2023मध्ये जे सेमिस्टरचे विषय आहेत तुम्हाला तेच आणि तेच सेमिस्टर तुम्हाला या ठिकाणी एखादा सब्जेक्ट जर तुम्ही फेल असणार तर त्या सेमिस्टरचा तुम्हाला विषय देता येईल. तर या ठिकाणी तुम्ही ही गोष्ट क्लिअर करा. त्यासोबतच या ठिकाणी स्टुडंट हू अपेअर्ड रेग्युलर एक्झामिनेशन 2024 त्याच पद्धतीने समर 2024ला जे विद्यार्थी रेग्युलरमध्ये अपेअर्ड असतील त्या सेमिस्टर पुरता मर्यादित आणि त्या सेमिस्टरला जे आहे एखादा विषय फेल असेल तर त्या विद्यार्थ्याची त्या सेमिस्टरचे विद्यार्थ्याला रेमेडियल देता येईल. तर मित्रांनो, आता कोण विद्यार्थी रेमेडियल देऊ शकत नाही तर तुम्ही बघू शकता त्या ठिकाणी त्यांनी स्पष्ट मेन्शन केलेले आहे की स्टुडंट हू वेअर ॲबसेंट फॉर देअर पेपर इन रेग्युलर सेशन of winter 2023 or summer 2024 student fail in any subject before winter 2020 season. आता तुम्ही बघू शकता की जे विद्यार्थी विंटर 2023 आणि समर 2023ला रेग्युलर पेपरला ॲबसेंट असतील, म्हणजे ज्या विद्यार्थी रेग्युलर पेपर रायटिंग पेपरला सुद्धा लिहायला आले नसतील त्या विद्यार्थ्यांना बिलकुल एक्झाम देता येणार नाही. सोबतच ज्या विद्यार्थ्यांची विंटर 2023 नंतरचे सब्जेक्ट बॅक असतील, म्हणजे विंटर 2023ला जसं मी तुम्हाला सांगितलं मगाशी की फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्याला सेकंड इयरचे सब्जेक्ट देता येतील, त्याच पद्धतीने हा पॉईंट त्यांनी या ठिकाणी मेन्शन केला आहे की विंटर 2023च्या अगोदरचे सब्जेक्ट त्यांना देता येणार नाही रेमेडियल एक्झामिनेशनमध्ये. सोबतच या ठिकाणी अजून कोण अपेअर नाही होऊ शकत रेमेडियल एक्झाम द्यायला, ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी सब्जेक्ट जो आहे तो रिव्हॅल्युएशन किंवा सप्लिमेंटरी एक्झामिनेशनमध्ये पास केलेला आहे ते विद्यार्थी या ठिकाणी रेमेडियल एक्झामिनेशन देण्यासाठी इलिजिबल नाही आहेत. म्हणजे त्या विद्यार्थ्याचा सब्जेक्ट ऑलरेडी पास झाला आहे तर त्या विद्यार्थ्याला रेमेडियल देण्याची गरज आहे का, तर नाही. तर आय होप मित्रांनो तुम्हाला सर्व प्रकारचा व्हिडिओ कळाला असेल. मित्रांनो, या संबंधित कोणता सेमेस्टर एक्झामिनेशन देऊ शकतो तुम्ही डबल ट्रिपल पाहू शकतात, तुम्हाला सर्व जो कॉन्सेप्ट आहे तो क्लिअर होईल. सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ होता, जास्तीत जास्त तुमच्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. फर्स्ट टाईम मी हा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकत आहे. सोबतच अजून एक महत्त्वाचा पॉईंट मित्रांनो, जे विद्यार्थी देअर विल बी नो रिमेडियल एक्झाम फॉर ग्राफिक्स अँड ड्रॉइंग बेस्ड सब्जेक्ट, फॉर एक्झाम्पल इंजिनिअरिंग ग्राफिक्स, बिल्डिंग प्लॅनिंग अँड ड्रॉइंग एक्सेट्रा. म्हणजे या ठिकाणी मित्रांनो तुम्ही ही गोष्ट क्लिअर लक्षात घ्या की या ठिकाणी इंजिनिअरिंग ग्राफिक्स, बिल्डिंग प्लॅनिंग अँड ड्रॉइंग याच्या रिमेडियल एक्झामिनेशन ऑनलाईन पद्धतीने होत नाही. तर ही सुद्धा लक्षात तुम्हाला आलेलं असेल. तर आय होप मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कळाला असेल. जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना समजेल की आपल्याला कोणत्या सेमिस्टरच्या रेमेडियल एक्झामिनेशन देता येईल. आणि सोबतच हा जो काही टेब्युलर फॉर्मॅट मी तुम्हाला दाखवला हा सुद्धा युनिव्हर्सिटीकडूनच आलेला आहे आणि तो रिस्पेक्टिव्ह कॉलेजेसला सेंड केला गेलेला आहे. सो मित्रांनो, अशाच प्रकारच्या DBAT युनिव्हर्सिटी रिलेटेड अपडेटसाठी आपल्या चॅनल टेक्निकल इन्फो मराठी याला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन ऑथेंटिक इन्फॉर्मेशन तुम्हाला भेटत राहतील. तर चॅनल मित्रांनो भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू सो मच.